दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडलं आणि जनक्षोभ उसळला. घराघरातून लोक रस्त्यावर उतरली. त्याचा परिणाम सत्तांतरात झाला. केंद्र सरकार बदलल्यावर राज्य सरकारला जाग आली. त्यांनी विकास कामांवर जोर दिला. मोनो, मेट्रो, फ्री वे कॉस्टल आणि काय काय. पण महिला सुरक्षितता, सन्मान याची वेळ येते तेव्हा सगळे गप्प होतात. अत्याचाराची प्रकरणं दडपली जातात. स्त्रीचा सन्मान सोडा, उलट तिच्यावर चिखलफेक केली जाते. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी महिलेच्या आत्मसन्मानाचा बळी द्यायला हे लोक कमी पडत नाहीत. योग्य पुरावे असूनही सरकार, पोलीस आणि प्रसारमाध्यमांना दबाव टाकून गप्प केलं जातं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक युवा सेनेचे सचिव आहेत. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने समाजसेवेत आपल्याला रस असल्याचे पूर्वेशला 2012 मध्ये फेसबुकवर कळवले. वास्तविक युवा सेना फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे हे पूर्वेशने तिला सांगायला हवं होतं. पण समोरून एखादी महिला संपर्क साधते म्हटल्यावर गैरफायदा घेण्याच्या वासनाधुंद विचाराने पूर्वेशने तिच्याशी संपर्क वाढवला, दोस्ती वाढवली, व्हॉट्सअपवर चॅटिंग वाढवली. पूर्वेशने तिला भारतात बोलवलं. प्रेमाचं रूपांतर प्रणयात झालं. तिला जेव्हा समजलं की आपण पूर्वेशपासून गर्भवती आहोत, तिने त्याला ही माहिती दिली. पूर्वेश गडबडला. त्याने तिला गर्भपात करायला सांगितला. तिने विरोध केला, पण त्याने तिला भावनिक आव्हानात गुरफटून टाकलं. नाईलाजाने तिने गर्भपात केला. मार्च 2014 मध्ये पूर्वेशने तिला भारतात बोलवलं. हॉटेल सॉफिटेलमध्ये दोघंजण भेटली. त्यांच्यात पुन्हा शारीरिक संबंध आले. ती परत एकदा गर्भवती असल्याचे समजल्यावर पूर्वेशने विमानाची तिकीटं पाठवली. साधारण मेच्या 24 तारखेच्या दरम्यान डॉक्टर संगीता उमा शेट्टी हिच्याकडून तिचा गर्भपात करून घेतला. तिच्या नवऱ्याने संपर्क साधला असता पूर्वेश घाबरला. मग विहंगने म्हणजेच त्याच्या भावाने चर्चा केली. तुमची पत्नी ठीक आहे, थोडा रक्तस्राव झाला असे सांगितले. स्त्री कोणत्याही धर्माची, जातीची, वंशाची वा देशाची असो, अशा वारंवार गर्भपाताने स्त्रीत्वाचा तर अपमान होतोच, पण जीविताला धोकाही संभवतो. गर्भपात झाल्यावर पुरावा नष्ट झाल्याने सरनाईक कुटुंबियांनी या महिलेविरुद्ध पोलीस तक्रार केली. 1 करोड खंडणीचा खोटा आळ घातला. वास्तविक ती महिला व ते कुटुंबीय प्रचंड श्रीमंत आहेत. NGOच्या माध्यमातून भारताच्या गरीब मुलांना मदत करण्याची त्यांची इच्छा होती. ते कशाला खंडणी मागतील? प्रताप सरनाईकांना आपल्या लेकाचे पराक्रम माहिती आहेत. हे प्रकरण दडपण्याचा ते प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे इतर नेते पण शांत बसले आहेत. पूर्वेश युवा सेना सचिव आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे सुद्धा या प्रकरणात असतील असे त्यांना वाटत असेल कदाचित. प्रताप सरनाईक डोंबिवलीचे तडीपार आहेत. एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 2दा गर्भपात करण्याची वेळ आपला मुलगा एका महिलेवर आणतो. खरं तर हे प्रकरण गंभीर आहे, पण ते आमदार असल्याने प्रतिष्ठेच्या जोरावर आणि गडगंज संपत्तीच्या ताकदीवर हे प्रकरण दडपत आहेत. गुन्हे दडपण्यात प्रताप सर आहेत. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. त्या जीवावर ते सहज निवडून येतील असं पक्षप्रमुखांना वाटतं, म्हणून त्यांनीही या प्रकरणाला मूकसंमती दिली आहे. पूर्वेश सरनाईक व त्यांच्या विरोधातले सर्व पुरावे जेव्हा न्यायालयात सादर होतील तेव्हा पूर्वेश व प्रताप सरनाईक दोघांनाही शिक्षा होईल हे सत्य. पण तोपर्यंत युवा सेना आणि शिवसेनेला सरनाईक कुटुंबीय किती फरफटत नेणार कोण जाणे. एका स्त्रीवर झालेला अत्याचार आपण असा सहन करणार की अजून एका स्त्रीच्या अत्याचाराची वाट बघणार?